कशाला म्हणतात हे लक्षात घ्या बघा. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय असतं? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? मी आताच सांगितलं की बाबा द रॅन्डम एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन. सगळे पॉसिबल, सगळ्या शक्यताचे रिझल्ट आपल्याला माहित असतात कोणते असणार आहेत. सगळ्या शक्यताचे निकाल माहित असतात. सगळ्या शक्यता निकालाच्या सगळ्या शक्यता माहित असतात. इज नोन इन ऍडव्हान्स, आणि आधीच माहित असतात त्या. बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड विथ सर्टेनिटी. परंतु कोणाचं असा सर्टनी खात्रीशीर असा हाच अंदाज असा बांधता येत नाही त्याच्यामध्ये. अँड देर इज इक्वल पॉसिबिलिटीज, आणि त्याच्या सगळ्या शक्यता समान असतात. फॉर इच रिझल्ट, प्रत्येक रिझल्ट साठीच्या, इज नोन ॲज रॅन्डम एक्सपेरिमेंट. तेव्हा त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. म्हणजे याचा मराठीत अर्थ काय बेटा, की तुम्हाला रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये की आपल्याला सगळ्या पॉसिबल रिझल्ट माहित असतात इन ऍडव्हान्स, आधीच माहित असतात. बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड सर्टेनिटी, पण कोणाची अशी खात्रीपूर्वक त्याचा अंदाज बांधता येत नसतो. अँड देर इज इक्वल पॉसिबिलिटीज ऑफ रिझल्ट, आणि निकालाच्या सुद्धा समान संधी असतात, समान शक्यता असतात, सगळे निकाल माहित असतात. इज नोन ॲज रॅन्डम एक्सपेरिमेंट. तेव्हा त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. त्याचं उदाहरण काय सांगितलं बेटा? एक्झाम्पल समजा, टॉसिंग अ कॉइन, थ्रोइंग अ डाय, पिकिंग अ कार्ड फ्रॉम सेट ऑफ कार्ड्स bearing numbers from 1 to 50, picking a card from pack of shuffled, playing a card etc. हे उदाहरण आहेत. बघा लक्षात, मी सांगतो की रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे आपल्याला शक्यता माहित नसते नेमकं काय होईल. कॉइन टॉस केला, नेमकं असं टॉस केला आपल्याला माहित असतं का की हेड पडल का टेल पडल? आपण जेव्हा टॉस करतात दोन काय बोलतात त्याला कॅप्टन्स, दोन टीमचे, तेव्हा माहित नसतं आपल्याला बॅटिंग कोणाची बॉलिंग कोणाची. पण ते टॉस केल्यानंतर कळतं. ज्याचा टॉस जिंकला तो बॅटिंग असतो, तर त्याच्या मनावर काय निवडायचं निवडतो. तर त्याच्या आपल्याला माहित आहे हेड पडल नाही तर टेल पडल, दोन्हीपैकी तिसरंच काहीतरी पडणार नाही, यश असेल नाही तर टी असेल, हे माहित असतं. पण कोणतं पडन हे माहित नसतं, त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. त्याच्यानंतर थ्रोईंग डाय. आता ते डाय तुम्ही पाहिला असेल, डाय कसा असतो, जसं की ठोकळा म्हणतात मराठीत त्याला, हा डाय. तर या असा ड्रॉ करायची मला फार आवड होती. तर याच्यावर नंबर लिहिले असतात 1 2 3 4 5 6. तर या 6 नंबर पैकी एखादा आकडा एक समोर अपर साइडला कोणता येणार याला थ्रो करणार असं, किंवा आता ह्याच्यात सांगायची काही तुम्हाला गरजच नाही, ह्याच्यात जास्त तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा. लुडो मध्ये तुम्ही खेळता, मी नाही पाहत, मी पाहतो, आय एम ऑब्झर्विंग ऑलवेज, की त्या लुडो मध्ये 1 2 3 4 6 असं असतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यात माहित नसतं आपल्याला कोणतं पडणार आहे, पण 6 पैकी जे पडणार माहित असतं. रिझल्ट आपण पॉसिबिलिटीज माहित असतात, पण डेफिनेट माहित असतं का? नसतं. नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड सर्टेनिटी, खात्रीशीरता सांगता येत नाही. त्याच्यानंतर हे डायच्या बद्दल झालं. पिकिंग कार्ड फ्रॉम 1 ते 50 नंबर आकडे लिहिलेत त्या कार्डवर, आणि त्याच्यातलं एक कार्ड काढलं, तर कोणत्या आकड्याचं कार्ड आहे माहिती का आपल्याला? नाही. किंवा पिकिंग अ कार्ड फ्रॉम पॅक ऑफ शफल्ड, प्लेइंग कार्ड्स म्हणजे तिथं पत्ते, जुगार. आता हे तुम्ही शिकलात ना, तर आता बऱ्याच वेळा आता ह्या टॉपिकला मला अजून सांगायचंय की पुढे आपण शिकू की आउटकम मध्ये सांगण्यात येणारे प्लेइंग कार्ड्स बद्दल अजून. तर त्या पत्त्यामध्ये कोणता पत्ता निघणार हे माहित असतं का? नाही. तर त्याच्या आपण पिचलेला आहे पत्ता, म्हणजे ते काय बोलतात त्याला, पॅक वेल शफल्ड, म्हणजे अशा. तर त्याच्यामधून कोणता कार्ड कोणतं निघणार हे माहित नसतं आपल्याला, बरोबर. तर याला आपण म्हणू सर्टेनिटी नसते, पण कोणते नंबर्स असणार आहे, कोणतं कार्ड डेफिनेट नाही माहित, पण नेमकं ह्याच्यापैकी येणार हे माहित आहे. तर बघूया आपण पहिलं उदाहरण याचं रॅन्डम एक्सपेरिमेंट. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल एखाद दुसरं लिहू आपण. तुम्हाला 3-4 उदाहरणं सांगितले मी. कॉइन टॉस करण्याचं एक आहे, टॉसिंग अ कॉइन, थ्रोइंग अ डाय, दोनच उदाहरण लिहू. अजून पण आहेत. पिकिंग कार्ड फ्रॉम 1 ते 50 नंबर लिहिले, त्याच्यातलं कोणतं कार्ड काढलंय हे माहित नाही, 50 नंबरचे का 49 का 40 नंबरचे हे माहित नाही. आता पत्त्यांमध्ये सुद्धा कोणता पत्ता त्याच पिचलेल्या पत्त्यातून काढला तर ते माहित नसतं. दोनच उदाहरणं देतो मी इथं एक्सपेरिमेंट, रॅन्डम एक्सपेरिमेंटचं. काय? थ्रोईंग, टॉसिंग अ कॉइन टॉस केला तर एक नंबरचं उदाहरण लिहा, टॉसिंग अ कॉइन. त्याच्यानंतर बेटा आणि 2 नंबरला आहे थ्रोइंग अ डाय. जास्त वेळ नाही घेणार तुमचा, तुम्हालाही मला बरंच सांगायचं आहे, पण ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. आता तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरून पुढे जातो. आउटकम नावाचा पद घ्या. तर याच्यामध्ये पहा,
रिझल्ट ऑफ अन रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम. त्या रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या रिझल्टला मी आताच बोललो, कॉइन टॉस केला, जो हेड आला तर हेड काय आहे, टॉस जो हेड आला अप्पर पेसला वरच्या भागावर तर त्याला काय बोलतात, आउटकम म्हणतात. टेल आला तर टेल आउटकम म्हणतात. मग बघा, इन रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग कॉइन देर आर ओनली 2 आउटकम्स. मग याचे आउटकम किती असतात, 2 असतात. एच किंवा एच ऑर टी, 2 शक्यता आहेत. काय, देर आर ओनली 2 आउटकम, 2 असतात, एच किंवा टी. बघा, इन रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग कॉइन, एक्झाम्पल याचं एक्झाम्पल, कॉइन टॉस केला तर एक कॉइन टॉस केला तर त्याचे आउटकम 2 आहेत. कोणते कोणते आउटकम, एच ऑर टी, 2 आउटकम असतात. त्याचे 2 रिझल्ट येऊ शकतात. त्याला रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम. आउटकम कोणते, एच ऑर टी, एच किंवा टी असं. तर आता एकच लिहितो मी, इन रॅन्डम एक्सपेरिमेंट थ्रोईंग डाय. आता हे ड्राय म्हणजे हा आता जसा काढला होता तो, हा जो डाय असा ठोकळा असतो तर याच्यावर 6 आकडे असतात, 1 2 3 4 6. तर याचा बाबतीत रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोईंग डाय देर आर 6 आउटकम्स, 6 आउटकम असतात अकॉर्डिंग टू द नंबर ऑर डॉट्स. त्याच्यावर नंबर असतात किंवा त्या डॉट पण असतात, 1 डॉट 2 डॉट 3 डॉट असं असतं. ऑन द 6 फेसेस ऑफ द डाय, त्याच्या 6 पृष्ठभाग असतात, त्याला 6 पृष्ठभाग हे डाय त्याच्यावर. तर 1 2 3 4 और 5 और 6 त्याचे 6 आउटकम असतात. किती कोणते कोणते आउटकम असू शकतात थ्रोईंग डाय. दुसरं उदाहरण काय, बाय थ्रोईंग, शॉर्टकट लिहिलो डाय. आउटकम्स कोणते येतील, आउटकम्स विल बी काय असतील बेटा, सांगा काय काय असतील, 1 or 2 or सांगा 3 or 4 or 5 or 6. 6 आउटकम, 6 पैकी असं. समजलं, हे झालं. त्याच्यानंतर आता कार्डच्या मध्ये इन रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग कार्ड बिअरिंग नंबर, त्याच्यावर नंबर लिहिले 1 ते 50, तर त्याचे 1 2 3 4 50 आउटकम असण्याची शक्यता असते. हे असेल नाही तर ते असेल. देर आर 50 आउटकम, 50 कार्ड असले तर 50 आउटकम असतात. आता मी ते थर्ड उदाहरण टाळतो, तर तिसरं लिहित नाही आणि डायरेक्ट इथं फोर्थ लिहून टाकतो, चौथं. तर चौथं लिहिण्याच्या पूर्वी हे पटकन लिहून घ्या. चला 1 मिनिट मी तुम्हाला पुन्हा बोलतो 1 मिनिटासाठी. तर हे समजलं की नाही, आउटकम्स लक्षात आले की नाही, त्याच्यामुळे काही नाही. चला ठीक आहे. याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे ना, तर तुम्ही बुक मध्ये पाहून घ्या 115 5 नंबरवर, की त्याच्यामध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट त्याच्यात सांगितलं 1 ते 50 असे कोरे कागद आहेत, कार्ड आहेत, आणि त्याच्यावर 1 2 3 4 50 नंबर लिहिलेत. तर तिथे किती आउटकम्स येण्याची शक्यता आहे, 50 आउटकम्स. देर आर 50 आउटकम्स. आता मित्रांनो, a card is drawn randomly from pack of well shuffled playing cards. लक्षात घ्या, there are 52 cards in pack of as shown below. तर तिथं किती आउटकम्स येण्याची शक्यता, किती आउटकम्स असतात, तर हे तुम्हाला मला सांगणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आहे. तर मी तिसरं उदाहरण त्याचं लिहितो. तर हे दोन, हे 1 मिनिट बोर्डवरचं लिहिलं का ते विचारू दे. हे दोन्ही उदाहरणं लिहिले का रे बेटा, पहिलं आणि दुसरं का बेटा, लक्ष द्या. पहा मित्र हो, 1 आणि 2 नंबरचे उदाहरण पुसतो. पहा, प्लेइंग कार्ड्स म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की पत्ते, ज्याच्यामध्ये आता ते गावाकडची भाषा वेगळी असते, पण आता हे पत्ते तुम्हाला मी इथं दाखवतो. तर मला हे अशा पद्धतीने असतात. टोटल कार्ड्स 52. देर आर 52 कार्ड्स इन पॅक ॲज शोन बिलो. 52 आहेत 52, त्याला जोकर सोडून. आता पहा, हे असं मित्रांनो, याच्यामध्ये चुकून एकदा ते आमच्याकडे कार्ड होते व्हिजिटिंग कार्ड क्लासचे, आणि ते असं पिचण्यासाठी ते कोणीतरी मुलांनीच केलं, आणि त्या मॅडम बोलल्या, ते पालक आले, सर तुमच्या मॅडम आमच्या मुलांना पत्ते शिकवतात. म्हटलं पत्ते म्हणजे तो वाईट अर्थाने घेतात, आणि खरंच ते वाईट आहे. रिच फॅमिलीमध्ये ते टाइमपास मधून खेळतात, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. इकडे जुगारात बरेच त्याच्या गावाकडले खेळूत लोक आहारी जातात, आणि बरेच त्याच्यामध्ये शेत देखील विकलेले. तर ही गोष्ट वाईट आहे.
माझं सांगण्याचं काम आहे, पण आपल्याला अभ्यासक्रमाला आहे म्हणून आपण शिकत आहोत. हा जो 52 कार्डचा जो गेम आहे दॅट इज व्हेरी बॅड थिंग. खूप वाईट गोष्ट आहे. इवन दो माय फादर वॉज ऑल्सो हॅबिट ऑफ दॅट, आणि त्याच्यामध्ये खूप सारे आमचे पैसे गेलेले आमच्या वडिला, त्यामुळं खूप वाईट सवय आहे ती. आणि सवय म्हणण्यापेक्षा एक लोक त्याचा एक खेळ म्हणून खेळतात, ते पैशाने खेळायला पाहिजे, ते वाईट आहे. पुन्हा उद्या तुम्ही असं म्हणायला नको की सरांनीच पत्ते शिकवले, असं नाही. तर तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे, मग त्या पालकाला मी सांगितलं की तुम्हाला सिलेबस मध्ये आहे ते दाखवून देईल. आलं लक्षात? तर सांगायचं एवढंच आहे की बाबा दीज थिंग्स आर बॅड बट वी हॅव टू लर्न फॉर आवर मार्क्स. आपल्या मार्क्स साठी आपण शिकतो. पहा, a card is drawn randomly from a pack of well shuffled playing cards. चांगल्या पिचलेल्या पत्त्यांमधून तुम्हाला त्याच्यातून जर त्याच्यातून एखादा कार्ड काढायचं पत्त्याचं, तर काय करायचं? देअर आर 52 कार्ड्स इन अ पॅक ॲज शोन बिलो. टोटल कार्ड्स मी आता इथं तो कॉलम तुम्हाला सगळ्यांना लिहायचं रे वा पटपटल्या. टोटल कार्ड्स आहेत 52. हे माहिती पाहिजे, कारण आपल्याला कशासाठी माहित पाहिजे? मार्कासाठी रे बाबा. एक्स्ट्रा याच्या जास्त डिटेल मध्ये जाऊ नका. याच्या बरीच लोक हरतात आणि याचमुळं तुम्ही झालं बेटा. बघा 26 रेड कार्ड्स आहेत. 26 रेड कार्ड्स. त्या रेड कार्ड्स मध्ये 13 हर्ड कार्ड्स दिसत आहेत तुम्हाला, त्याचं साईन खाली दिले. आणि रेड मध्ये 13 डायमंड कार्ड्स आहेत, त्याचं साईन खाली दिले चिन्ह. आता इकडे 26 ब्लॅक कार्ड्स, 26 ब्लॅक कार्ड, त्याच्यामध्ये 13 क्लब कार्ड्स आहेत आणि ब्लॅक मध्ये 13 क्लब आहेत आणि ब्लॅक मध्ये 13 स्पेड कार्ड्स आहेत. स्पेड कार्ड्स 13 स्पेड कार्ड्स. कार्ड शब्द राहिला. स्पेड कार्ड्स CARDS. ओके, चला झालं का काढून? असं मी याच्यावर बोललेलो आहे बिफोर दिस मीटिंग. या मीटिंगच्या आधी पण सांगितलेलं आहे किंवा इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय, की त्यामध्ये तुम्हाला सम इक्वल नंबर्स. आता एखादा डाय फेकला तर 1 2 3 4 6 यापैकी कोणताही नंबर होतो. एनी अपियर ऑन द अपर फेस, कोणता तरी नंबर वरती येऊ शकतो. इट मीन्स दॅट ईच नंबर इज इक्वली लाईकली ऑकर. तर तो आणि टॉस केला कॉइनचा तर हेड किंवा टेल येईल. हे झालं. आता लिहायचंय आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1. ह्याच्यात मी काही लिहून दिलं नाही, ओरलीच सांगितलंय मुद्दा. राईट ऑन क्वेश्चन. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. एकच प्रश्न आहे त्याच्यात पॉसिबिलिटीज. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज are there in each of the following. क्वेश्चन 1 त्याच्यामध्ये 1. वनिता नोज फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. लिहा क्वेश्चन तुम्ही स्वतः क्वेश्चन लिहायचा, मी डायरेक्ट उत्तर लिहिलो बरं का बेटा. क्वेश्चन तुमच्या पुस्तकातून लिहायचा. पहा, लिहा क्वेश्चन. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. पुस्तक तुमच्या समोर आहे. 116 पेज नंबरवर 5.1 मध्ये प्रश्न लिहिलाय मी बोर्डवर. त्याच्यातला पहिलं मात्र तुम्हाला लिहायचंय, मी डायरेक्ट उत्तर लिहिलो. वनिता knows the following sites in Maharashtra. Vanita knows the following sites in Maharashtra. Full stop. She is planning to visit one of them in her summer vacation. मी फास्ट सांगतोय कारण प्रश्न तुमच्या समोर आहे. She is planning to visit one of them in her summer vacation. Full stop. आता ते उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीच प्रॉब्लेम नाही, कुठेही जाऊ शकते. बघा नाव दिले ठिकाणांची.
समर व्हॅकेशन म्हणजे उन्हाळ्याची सुट्टीत. अजिंठा, अजिंठा कॉमा महाबळेश्वर कॉमा लोणार सरोवर कॉमा ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. मला सांगा किती आहेत बरं ते सगळे मिळून. आता तिच्या शक्यता, तिच्या मनातलं तुम्हाला माहितीये का, ती अजिंठ्याला जाईल असं तुम्हाला माहितीये का? एखाद्या दिवस तिला फारच टेन्शन आलं असतं, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, ताडोबा अभयारण्यातच जाईल. कुठेही जाऊ शकते, तर शक्यता पॉसिबिलिटी सगळ्याच आहेत. उन्हाळ्यात काहीच प्रॉब्लेम नाही, कुठं जायला अडचण असली झालं असतं. उन्हाळ्यात सगळीकडे जाऊ शकतो. मग अजिंठा एक नंबर, काउंट करा तुम्ही. मी नंबर ऑफ पॉसिबिलिटी डायरेक्ट उत्तर लिहिलो. पहा, अजिंठा 1, महाबळेश्वर 2, लोणार सरोवर 3, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी 4, आंबोली 5, रायगड 6, माथेरान 7 आणि आनंदवन 8. बघा 8 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8. पहा, how many possibilities are there in each of the following? तर पहा, नंबर 1 मध्ये there are किती पॉसिबिलिटी? 8 पॉसिबिलिटीज. ते नाव आहेत ना तेवढे, मग तू उत्तर राहील का? 8 पॉसिबिलिटीज. There are 8 possibilities. एवढं लिहिलं तरी चालतं. ऑफ वनिता किंवा एवढंच बस. किती पॉसिबिलिटीज आज सांगितलं ना, देर आर 8 पॉसिबिलिटीज. ह्याचं उत्तर झालं. नंबर 2 क्वेश्चन लिहा. एनी डे ऑफ अ वीक. एनी डे, सेकंड क्वेश्चन याच्यातला दुसरा. एनी डे ऑफ अ वीक is to be selected randomly. Any day of a week is to be selected randomly. म्हणजे वीक म्हणजे काय? WEEK. वीक म्हणजे आठवडा. आठवड्यातला एखादा वार निवडणे रॅन्डम एक्सपेरिमेंट. मग पहा कोणते कोणते बेटा. मंडे पासून चालू करू आपण. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, नंतर थर्सडे, नंतर फ्रायडे, नंतर सॅटरडे आणि आफ्टर दॅट संडे. एवढेच घ्यायचं, पुन्हा मंडे नाही घ्यायचा. जरी आठवडा असले तर 8 नाही 7 वार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 7 डेज. किती आहेत बेटा पॉसिबिलिटी? किती आहेत मग? आठवड्यातले जरी 8 आठवड्यातले 8 नाही 7च आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि पुन्हा सोमवार नाही मोजायचा. सोमवार आधीच मोजलेला आहे. देअर आर 7 पॉसिबिलिटीज असं लिहायचं. या दुसऱ्या उदाहरणात किती आहेत? देअर आर 7 possibilities. Okay. After that, number 3. तिसरं. Select one card from the pack of 52 cards. आता तुम्हाला ते पॅक चालला. आता पत्त्याच्या मधले 52 पत्ते जोकराला सोडून. तर 52 पत्त्याच्या मध्ये सिलेक्ट वन कार्ड. त्याच्यातून एक सेफल्ड दिसलेल्या पॅक मधून कोणताही एक कार्ड काढायचं. तर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी किती आहेत? असं माहिती का? 10 नंबरचं कार्ड निघल, जॅकलच निघल, गुलामच निघल असं आहे का? गुलामच निघल, क्वीन निघल असं आहे का? नाही, काही निघू शकतं. किती? आणि त्याच्यातले वेगवेगळे कलर निघू शकतात. काही स्पीड असू शकतं, काही क्लब असू शकतं, काही हर्ट असू शकतं, काही डायमंड असू शकतं. म्हणून असे किती आहेत? टोटल 52. इथं लिहायचं देअर आर 52 पॉसिबिलिटीज. 52 कार्ड्स आहेत पत्त्याचे म्हणून, प्लेइंग कार्ड्स. देअर आर 52 possibilities. Okay. चलो नेक्स्ट, 4th वाला. One number from 10 to 20 is written in each card. Select one card randomly. आता चौथ्यामध्ये काय लिहिले पहा. एखाद्या वेळेस युट्यूबला पाहतील मुलं, त्यांना अशी पण इथं सुविधा असेल. हा क्वेश्चन इथं स्क्रीनवर दिसणार आहे. बरोबर? तुमच्याकडे पुस्तक नसेल, भारीच माणूस आहे वावरातून बघायला कुठेतरी शेतातून व्हिडिओ, आणि त्याला प्रश्नच माहित नाही, तर प्रश्नाचा ऍडजस्टमेंट तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. प्रश्न दिसेल तसं एडिट करून टाकेल. पहा, वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन
ऑन इच कार्ड, प्रत्येक कार्डवर 10 ते 20 नंबर टाकलेले येतं. सिलेक्ट वन कार्ड रँडमली, त्याच्यातलं एक कार्ड निघण्याच्या किती शक्यता आहे, कोण सांगतं? पहा, एक कार्ड आहे 1 to 20 नंबर आहे. 1 to 20 नाही तर 1 to 20 मध्ये किती नंबर झाले? 20. मग इथं 10 to, फक्त 10 to 20 आहेत. 10 to 20 मग याच्यात किती आहेत? म्हणजे पहिले किती नाहीत इथं? 1 to 9 नाही आहेत. 1 ते 9 आहेत का? नाही. म्हणजे 9 नंबर कमी करायचे. 20 मधून 9, 20 मायनस 9 किती येतात? 11 येते. एका दिवस 10 म्हणतात बरेच जण याला. पहिले 9 नाहीत. 10 to 20 म्हणजे पहिले नंबर 9. पहिले first 9 numbers are not there. 10 to 20 are there. Means we have to subtract from that 20 9. We have to subtract 9 from that 20. 20 minus first 9 number नाही आहे त्याच्यात. 10 to 20 लिहिलेले, 10 आहे, 11 आहे, 12 आहे असं लिहिलेले. पहिले 9 नाहीत म्हणजे किती आहेत टोटल? ह्या प्रोबॅबिलिटी किती आहेत? 10 ते 20 मध्ये 10 to 20 मध्ये आहेत किती? 11 possibilities. There are 11 possibilities. There are 11 possibilities. 11 संभाव्यता आहे. ओके, तर अशा पद्धतीने समजलं सगळ्यांना? बघा, हे झालं प्रॅक्टिस सेट 5.1 आणि थेरी. मी थोडंसं माईक काढ.